Innovate. Enable. पंचगंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या कोल्हापूरला कर्वे नगरी सुद्धा म्हटलं जातं। छत्रपती शाहू महाराजांच्या या शहरात पर्यटनासाठी अगणित ठिकाणं आहेत आणि त्याचबरोबर खाद्यपदार्थांसाठी सुद्धा कोल्हापूर प्रसिद्ध आहे। नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। नमस्कार, मी मनुश्री पाटील। MTDC प्रस्तुत महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आज आपण आहोत करवीर नगरीत। 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेल्या अंबाबाई मंदिर हे सगळ्या महाराष्ट्राचं दैवत। तेव्हा आजची पर्यटनाची सुरुवात करूया आपण या अंबाबाईच्या दर्शनाने। महाराष्ट्र राज्य हे देवी भक्तांसाठी वरदानच आहे, कारण या ठिकाणी देवीची 3.5 शक्तिपीठं आहेत आणि कोल्हापूरची महालक्ष्मी हे पूर्ण पीठ असून अत्यंत प्राचीन शक्तिपीठ आहे। या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शक्तिता नमस्ते। इथे सतीचे 3 नेत्र पडले म्हणून या करवीर नगरीला शक्तिपीठाचा दर्जा मिळाला आहे। भगवान परशुराम यांच्या काळापासून हे मंदिर इथेच असल्याचं म्हटलं जातं। हेमाडपंथी पद्धतीचं बांधकाम असलेलं हे मंदिर 7व्या शताब्दीत उभारलं गेलं आहे। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै। पण त्यातील महालक्ष्मीची मूर्ती ही 5000 वर्षांहूनही अधिक जुनी आहे। महालक्ष्मी भगवान विष्णूसह इथे वास करते आणि अनंत काळ इथेच राहील अशी मान्यता आहे। महालक्ष्मी मंदिर हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे। महाराष्ट्रातली जी 3.5 शक्तिपीठ आहेत त्यातील हे एक प्रमुख शक्तिपीठ, आद्य शक्तिपीठ म्हणलं जातं आणि जी भारतभर 51 किंवा 108 शक्तिपीठं वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली आहेत त्यापैकी हे एक नेत्रपीठ आहे। इथं सतीचे नेत्र पडले त्यामुळे हे नेत्रपीठ आहे, हे पूर्णपीठ आहे। मंदिरात सतत भाविकांची गर्दी असते आणि दुपारची आरती घ्यायला स्थानिक लोक दररोज आवर्जून हजर असतात। आरती झाल्यावर तीच आरती देवळाच्या आतून एका गुप्त मार्गाने गाभाऱ्याच्या वर नेली जाते। इथे एक शिवलिंग आणि एक गणपतीची मूर्ती दिसते। एकाच देवळातले हे अद्भुत चित्र पाहून भाविक आश्चर्यचकित होतात। भाविकांबरोबरच या मंदिराला पर्यटक सुद्धा आवर्जून भेट देतात। मंदिराच्या आवारात बरीच छोटी छोटी देवळं प्रस्थापित केलेली आहेत। या देवळाजवळ 5 अतिभव्य असे दीपस्तंभ उभारलेले आहेत। नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।
नवरात्रीमध्ये देशभरातून इथे भाविक उपस्थित असतात. देवीला सुवर्ण शृंगार करून देवळाला सुद्धा सुंदररित्या सजवलं जातं. पर्यटनाला जायचं म्हटलं की देवदर्शनाव्यतिरिक्त अजून काही जागा पाहण्याची सगळ्यांनाच उत्सुकता असते. आणि अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर आमची पावलं वळली ती कोल्हापूरच्या रंकाळा तलावाकडे. देवी महालक्ष्मीचे रक्षक म्हणजे रंकभैरव. त्यांच्याच नावाने या तलावाचं रंकाळा असं नाव देण्यात आलं. तलावाचं वैशिष्ट्य असं की आतमध्ये एक गुप्त मार्ग आहे जो थेट पन्हाळा किल्ल्याशी जोडला गेला आहे. आणि खुद्द शिवाजी महाराजांनी पन्हाळ्यावरून कोल्हापूरला येण्यासाठी हा मार्ग वापरला होता असं म्हटलं जातं. शेकडो वर्षांपूर्वी इथे भूकंप आला होता आणि त्यामुळेच रंकाळा तलाव निर्माण झाला. सध्या हे ठिकाण कोल्हापूरकरांचं आवडतं पिकनिक स्पॉट आहे. संध्याकाळच्या वेळेला बरीच लोक इथे बोटिंगचा आनंद घ्यायला येतात. काही वॉक करायला तर काही निवांत बसून गप्पा मारायला मोठ्या उत्साहाने येतात. अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर मी आलेले आहे कोल्हापूरचं मरीन ड्राईव्ह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रंकाळा तलावाकडे. आणि मी आता या शिकारामधल्या बोटीत ना या रंकाळ्याचा आनंद लुटणार आहे. कोल्हापूरची खरी ओळख इथल्या चर्मकलेमुळेच होती. कोल्हापुरी चपलेला जगभरात तर मान आहेच, पण त्याचबरोबर इथल्या कलाकृतीला तोड कुठेही सापडणार नाही. सामान्य माणसांपासून ते राजा महाराजांपर्यंत सगळ्यांच्या पायात ही चप्पल शोभून दिसते. कोल्हापुरी चपलेचा जन्म 13व्या शताब्दीच्या आधीचा आहे असं सांगण्यात येतं. त्या काळी ही चप्पल कपाशी, पायताण, कचकडी, बक्कलनाडी व पुकारी अशा नावांनी ओळखली जायची. अस्सल कोल्हापुरी चप्पल बनायला कमीत कमी 2 आठवडे लागतात आणि एका चप्पलेचं वजन जवळजवळ 2 किलो भरतं. चप्पल बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया ही हातानेच होते. ह्यात कोणत्याही प्रकारच्या मशीनचा उपयोग केला जात नाही. मी मारुती गवळी, कोल्हापुरी चप्पलचा व्यापार आहे. कोल्हापूर चप्पल हे दीर्घकाळ टिकते आणि या कोल्हापूर चप्पलला भारतातच नाही पण ऑल जगभरातून मागणी आहे आणि याचे फायदेसुद्धा अनेक आहे. जसे काय फायदे आहेत की हे कोल्हापुरी चप्पलपासून याला पायाला उष्णता होत नाही, डोळ्याची जळजळ होत नाही. कितीही वापरा तुम्ही गाळ राहणार, चष्म्याचा नंबर वाढू शकत नाही. कोल्हापूरला येणारा प्रत्येक पर्यटक कोल्हापुरी चप्पल घेतल्याशिवाय परत जाणारही नाही. कोल्हापूरची ओळख जगभरात कोल्हापुरी चपलेमुळे सुद्धा आहे. हँडक्राफ्टेड असणाऱ्या चपला अगदी युवकांमध्ये स्टाईल आयकॉन आहेत. अगदी पारंपरिक चपला तर आपण बघतोच आहोत, पण नवीन नवीन ट्रेंड सुद्धा या चपलांमध्ये बघायला मिळत आहेत. त्यामुळे कोल्हापूरमध्ये आम्ही आलो आहेत आणि कोल्हापुरी चपलेचं शॉपिंग नाही करणार असं होणारच नाही. तेव्हा चपलेचं शॉपिंग तर मी करणारच आहेत, पण घेऊया एक छोटासा ब्रेक. महाराष्ट्रातला अस्सल मातीतला रांगडा खेळ म्हणजे ही कुस्ती. आणि या कुस्तीनं महाराष्ट्राचं नाव अगदी देश विदेशापर्यंत पोहोचवलेलं आहे. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर या कोल्हापूरच्या तालीममध्ये हे कुस्तीवीर तयार होतात जे महाराष्ट्राचं नाव अगदी गाजवतात. कोल्हापुरात असताना आपला राग जरा शांतच ठेवा, कारण तुमच्या समोरचा माणूस एक कुस्ती पेहलवान असण्याची शक्यता जास्तच आहे. कुस्ती हा कोल्हापूरकरांसाठी नुसताच खेळ नसून त्यांच्या एका संस्कृतीचा भाग आहे. इथला प्रत्येक युवक
कुस्ती पहलवान होण्याचं स्वप्न मनात बाळगून असतो. आमचा आखाडा हा शाहू महाराजांच्या काळापासून चालू आहे. इथे 10 वर्षापासून मुलं प्रॅक्टिसला येतात. इच्छा असेल, जोपर्यंत त्यांची इच्छा असेल तोपर्यंत सराव करू शकतात. आणि कसं आहे, सराव करण्याला की बाबा आपली मनाची इच्छा लागते की आपल्याला करायचं आहे, आपल्याला पहलवान व्हायचं आहे, अशी जर त्याची इच्छा असेल तर पहलवान होऊ शकतो ना. पण कुस्ती पहलवान होणं वाटतं तितकं सोपं नाहीये. छत्रपती शाहू महाराज स्वतः पहलवान होते आणि त्यांनी कोल्हापुरात कुस्तीचं बीज पेरलं. दर आठवड्याला कुस्तीचा खेळ रंगवून त्यांनी इथल्या लोकांच्या रक्तामध्ये कुस्ती कायमस्वरूपी फिट केली. ज्या आखाड्यात आता आपण कुस्ती पाहतोय तो श्री शाहू विजयी गंगावेश तालीम या नावाने कोल्हापुरात प्रसिद्ध आहे. या तालमीतून निघालेल्या बऱ्याच पहलवानांनी मोठ्या मोठ्या स्पर्धा जिंकल्या आहेत. कुस्ती पहलवान होण्यासाठी मुलं अगदी लहानपणापासूनच तालमीला सुरुवात करतात. आणि नुसत्या कोल्हापुरातच नव्हे तर बाहेरच्या राज्यातून सुद्धा कुस्ती शिकायला आणि सराव करायला युवक इथे येतात. मी 14 वर्षाचा असल्यापासून इथं कोल्हापूरमध्ये प्रॅक्टिस करतो. सकाळी 4:30ला प्रॅक्टिस चालू होते, ते 6 वाजेपर्यंत चालते. परत दुपारनं 3:30ला चालू होते प्रॅक्टिस, ते 7 वाजेपर्यंत चालते संध्याकाळी. मी महाराष्ट्र चॅम्पियन आहे, हिंदी केसरीला 2रा मेडल आहे. मला महाराष्ट्र केसरी व्हायची. तिथं तालमीमध्ये खूप प्रॅक्टिस असते, मी खूप प्रॅक्टिस करतो आहे. माझं स्वप्न की मी महाराष्ट्र केसरी होणार. सराव करताना कसलीही इजा होऊन इन्फेक्शन होऊ नये म्हणून या मातीत दही, तूप, हळद मिक्स केली जाते. सराव करताना पहलवानांच्या अंगावर माती चोळतात, ज्याने पकड मजबूत होते. घामाने भिजलेल्या अंगावरून हात निसटत नाही. पहलवानाची शरीरयष्टी तर बळकट हवीच, पण त्याचबरोबर त्यांचा स्टॅमिना सुद्धा भरपूर असावा लागतो. कॉम्पिटिशन लढवण्यासाठी वय आणि वजन लागतं. वयाचे 8 असतात, 12, 14, 19पर्यंत. वजनाचं गट असतात किंवा 55, 57, 65, 86, 74 किंवा ओपन असे गट असतात. हे सगळं मिळवण्यासाठी दररोज 6 तास तालीम आणि पौष्टिक आहाराची गरज असते. ज्याप्रमाणे कोल्हापूरची कुस्ती तगडी आहे त्याचप्रमाणे इथलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कोल्हापूरची झणझणीत मिसळ. इथल्या लोकांचा दिवस सुरू होतो तो कोल्हापुरी मिसळीने. बटाटा, मटकी, उसळ, 1 चमचा दही आणि वरून शेव आणि कांदा टाकून मिसळ तयार केली जाते. मिसळमध्ये असलेलं जे मिश्रण आहे, शेव किंवा बटाट्याची भाजी, मटकीची उसळ, ही एक वेगळी पद्धत आहे इथली. पावासोबत ही मिसळ खाण्याची पद्धत आहे. आणि फडतरे मिसळ सेंटरवर मिसळ सोबत सोलकढी सुद्धा सर्व केली जाते. या झणझणीत मिसळची ख्याती अगदी देशभरात आहे आणि कोल्हापूरला येणारे पर्यटक इथली मिसळ खाल्ल्याशिवाय परत जात नाही. फडतरे मिसळ बऱ्याच वर्षांपासून कोल्हापूरमध्ये उत्कृष्ट नाश्त्याचं ठिकाण म्हणून आजही कायम आहे. दागिने म्हणजे बायकांचा वीक पॉइंट, त्यामुळे कोल्हापूरला आल्यावर ठुशी घेतल्याशिवाय काही बायका जात नाही. पारंपरिक साड्यांमध्ये, कपड्यांमध्ये ठुशी बायकांचं सौंदर्य अधिकच खुलावते. कलेचा वारसा लाभलेल्या कोल्हापूरला दागिन्यांची सुद्धा चांगलीच पारख आहे. इथला मराठमोळा ठुशी हार हा स्त्रियांच्या शृंगारातील फारच महत्त्वाचा आभूषण आहे.
आणि आता हा आभूषण महाराष्ट्राची सीमा ओलांडून अख्ख्या देशभरातल्या स्त्रियांचा आवडता हार झालाय. सोन्याच्या मण्यांना एकत्र गुंफून बनवलेला हा हार पैठणी साडीसोबत अतिशय सुंदर दिसतो. ठुशीसोबत कोल्हापुरी साज सुद्धा इथलं वैशिष्ट्य आहे. जवाचे मणी आणि 21 पानांची डिझाईन असलेला हा पारंपरिक हार वेशभूषेला अगदी शोभून दिसतो. साडीची आवड असलेल्या स्त्रियांसाठी कोल्हापूरमध्ये एक फारच सुंदर असं आकर्षण आहे, ते म्हणजे इथली इरकली साडी. अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर मी जी काय शॉपिंगला सुरुवात केली ते अजूनही थांबत नाहीये. कोल्हापुरी चप्पल झाली, ठुशी झाली आणि आता इथला फेमस ह्या इरकली साडी मी बघणार आहे. पण तुम्ही काय एक छोटासा ब्रेक. कोल्हापूर पर्यटनात शेवटचा टप्पा म्हणजे पन्हाळा. महाराष्ट्राच्या इतिहासात पन्हाळगडाला फारच महत्त्वाचं स्थान आहे. शिलाहार राजघराण्यातून यादवांकडे, तिथून बहामणी, आदिलशाही आणि शेवटी मराठा अशा बऱ्याच राजवटींना हा किल्ला साक्षीदार राहिला आहे. आणि आजच्या तारखेला पन्हाळगड पर्यटकांसाठी एक सुंदर असं हिल स्टेशन म्हणून सुद्धा प्रसिद्ध झाला आहे. आपल्या आयुष्यातला सर्वात जास्त काळ ज्या गडावर शिवरायांनी व्यतीत केला त्या पन्हाळगडावर आपण आहोत. मोगलांकडून संभूराजांची सुटका झाल्यानंतर शिवराय आणि संभूराजांची या पितापुत्रांची हृदयस्पर्शी भेट ज्या गडावर झाली होती त्या सज्जाकोटीमध्ये मी आता आहे. अतिशय नयनरम्य असा हा परिसर आहे आणि सध्याच्या काळात हा परिसर अगदी एक हनीमून डेस्टिनेशन म्हणून सुद्धा ओळखला जातो. कोल्हापूर पासून 20 किलोमीटर अंतरावर पन्हाळा आहे. कोणत्याही सीझन मध्ये तुम्ही पन्हाळ्याला भेट देऊ शकता. पण इथे सर्वात सुंदर अनुभव येतो तो पावसाळ्यात आणि हिवाळ्याच्या दिवसात. संपूर्ण परिसरात गर्द धुकं आणि हिरवळ पसरलेली पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जातं. गडाच्या सर्व वास्तूंपैकी सज्जकोटीचं महत्त्व आकाशाला भिडतं. कारण हीच ती जागा आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले पुत्र संभाजी राजांना नजरकैदेत ठेवलं होतं. मुघलांच्या तावडीतून सुटून आल्यावर संभाजी राजांना पन्हाळगडाचा कारभार सोपवण्यात आला होता. या सुंदर इमारतीमध्ये आज पर्यटकांची वर्दळ दिसते. पन्हाळगडवर मी तिसऱ्यांदा येत आहे आणि पन्हाळगड ते विशाळगड ही महाराजांची जी सुटकेची जी त्यांनी प्रयत्न केला त्याबद्दल आम्हाला खूप कुतूहल आहे आणि माझी इच्छा आहे की ते ट्रेकिंग एकदा आपण स्वतः करावं आणि आपण अनुभव घ्यावा की महाराजांनी त्या कठीण काळामध्ये सुद्धा विशाळगडला पोहोचले कसे आणि घोडखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे यांनी जी लढाई केली आणि सर्व मोगलांचं सैन्य थोपवून धरलं आणि नंतर त्याचं नाव पावनखिंड झालं. बाजी मराठेशाहीचं मंदिर तुमच्या साक्षाने बांधलं. पन्हाळा म्हटलं की आठवते ती पावनखिंडीची लढाई. आदिलशहाबरोबर झालेल्या लढाई शिवाजी राजांना विशाळगडावर पोहोचवेपर्यंत आदिलशहाचं अख्खं सैनिक बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या 700 मावळ्यांनी 5 तास रोखून धरलं. त्यांच्या आठवणी इथे बाजीप्रभू देशपांडेचं स्मारक उभारण्यात आलंय. तिथूनच काही अंतरावर आहे एक 3 मजली इमारत. या वास्तूला अंधार बाव असं म्हणतात. आदिलशहाने या वास्तूचं निर्माण करण्यास आदेश दिला होता. इथे तळ मजल्यावर पाण्याची विहीर आहे आणि वरच्या मजल्यावर सैनिकांना राहण्यासाठी जागा केली आहे.
या अंधार बावडीतून वेळ प्रसंगी किल्ल्याच्या बाहेर निसटण्यासाठी गुप्त मार्ग सुद्धा बनवले गेले आहेत. ज्या वास्तूमध्ये मी उभी आहे त्याला 3 दरवाजा म्हणून ओळखलं जातं आणि हा पन्हाळगडावरचा एकमेव पश्चिम दरवाजा आहे. याला कोकणी दरवाजा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि जी संपूर्ण वास्तू तुम्ही बघता ही दगडामध्ये बनवण्यात आलेली आहे. दगड आणि शिसा घालून ही अशी सुंदर अशी वास्तू उभारण्यात आलेली आहे. दरवाजाच्या भिंतीवर सुंदर शिल्पकला साकारलेली दिसून येते. आजकाल या मार्गाचा वापर येण्या जाण्यासाठी केला जातो. पन्हाळगडावर बघण्यासारख्या अशा अनेक सुंदर वास्तू आहेत. कोल्हापूर पर्यटनाची अस्सल मजा घ्यायची असेल तर पन्हाळ्याला यायला अजिबात विसरू नका, कारण इथे देवदर्शनाबरोबर या निसर्गाचा सुद्धा तुम्हाला आनंद घेता येतो. मी पन्हाळ्याच्या इतकी प्रेमात पडले की अजून एक दिवस मी ते राहायचं ठरवलंय. पण आपल्याला इथेच थांबावं लागतंय. पण पुन्हा भेटणार आहोत एका नवीन पर्यटन स्थळी. ते पहा फक्त IBN लोकमत. Focus. Ideate. Innovate. Enable.